स्नेहा ऐक ना, हा बोल ना. मी काय चुकीचं केलेलं नाही ना मोहनला चापट मारून. तू त्याला ओरडली असतीस तरी ठीक आहे, पण चापट मारलीस हे ठीक आहे. तू पाहिलंस ना ब्लॅकबोर्ड वरती माझं कसं नाव लिहिलं होतं. हो मी पाहिलं, पण मला नाही वाटत ते मोहनने लिहिलं असेल. कारण तो शाळेमध्ये धिंगाणा करू शकतो, वर्गातल्या मुलांना मारू शकतो आणि सरांसोबत मस्ती पण करू शकतो, पण एका मुलीच्या डोळ्यात पाणी येईल असं नाही करू शकत मोहन. मग आता मी काय करू? आपण एक काम करायचं का, राम आणि वैष्णवला विचारायचं. ठीक आहे. ऐक ना, राम आणि वैष्णव, खरं खरं सांगायचं, काल जे फळावर नाव लिहितं ते कुणी लिहिलं? कारण आम्ही जेव्हा दोघी वर्गाच्या बाहेर गेलो तेव्हा तू नव्हतास तिथे आणि मला पूर्ण डाऊट तुझ्यावरच आहे. खरं खरं सांगायचं, कोणी केलं ते? हो, फळवलेला मी होतो. ह्यात सगळी चूक कुणाची असेल तर ती माझी आहे. ह्याच्यात मोहनची काही चूक नाहीये. ह्यात कसलाच माझा वाईट हेतू नव्हता. जर का तुझं मन दुखलं असेल तर मला माफ कर. पण तो आज शाळेत का नाही आला? मला समजलंय त्याची चुकी नाही याच्यात. मला त्याची माफी मागायची. उद्या काही बी करून त्याला शाळेत घेऊन येतो मी. तुला सॉरी बोलायचंय ना, आपण एक काम करू, थोडं वेगळ्या पद्धतीने सॉरी बोलू, ठीक आहे? ही वाट अशी सायरच्याशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा.